हरे हरे पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम। हरे हरे अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रा तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन पुत्र हनुमान की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि। भावार्थ रामायण अंतर्गत अयोध्याकांडातला 11वा अध्याय सुरुवात। श्रीराम पादुकांना पटाभिषेक हे अध्यायाचं वर्णन आहे। हरि हरि। श्रीरामचंद्राय नमो नमः। श्रीरामाचे वनप्रियांते काळीचे निर्लोभपणा सुमंताटवे आपण। श्रीरामे मन दृढ जडले त्या त्यागाची निजगती दावणे गेला। श्री रघुपती ते सुमंत सम्रियाती प्रीती त्याग स्थिती ते ऐसी। असत्य त्याजी जय जेवी पवित्रे तेवी त्यागी राज्य अलंकार वस्त्रे वना निगता। श्रीरामचंद्रे केले वल्कलांबर परिधान। जेवी निंदा त्याजी जय साधू संती तेवी राज वैभव संपत्ती सर्वै त्याजो निरघुपती। निगेवना प्रति वल्कलांबरी रजक स्पर्शाचे जीवन। जेवी नातळती साधूस जन तेवी सांडोनी राज्यादी धनमान। निगे रघुनंदना वनवासा राज्यातील अनुप्रमाण। श्रीराम काहीच नेगे आन त्या जोनी पादत्राण निघाला पण वनवासा। देखोनी श्रीराम निर्वाण त्यापूर्वीच सीता लक्ष्मण करोनी वल्कले परिधान। वना बिगमनी अल्ला उल्लासी जव जव तपे सूर्य तीव्रता तव तव कमळी शोभा दिक्ता। तेवी एकाएकी राम वना जाता लक्ष्मण सीता उल्लासी। देखोनी पौर्णिमा पूर्णचंद्र चकोरा आल्हादा पार। तेवी वना निगता श्रीरामचंद्र सीता सौमित्र उल्लासी। एकाएकी राम वना जाता सफळ सेवा आमची आता। येणे वावार्ते लक्ष्मण सीता उल्हासता वना गेले। जेवी रघुनाथाचे गमन दशरथाचे प्राण उत्क्रमण। स्थळीचे आठता जीवन प्रतिबिंब पूर्ण हरपे। पुढोनी नेताची दर्पण स्वय हरपे प्रतिवदन। तेवी वना जाता रघुनंदन दशरथे प्राण सोडिला। निसे साठता जळमीन मरे न लागता पळ। तैसा रामुना जाता केवळ दशरथी तत्काळ प्राण सांडिला। श्रीराम जगाचे जीवन तोची दशरथ मृत्यू कारण। राम राम म्हणता जाण राये निज प्राण सो सांडिला। राम प्रवेशता वनस्थळी भरत शस्त्रगुण माया मातुळी। तेई जरी असते जवळे जाते तत्काळी वनवासा। मीच आभागे आभागे पूर्ण श्रीराम निज सेवा सांडून। कायोध्येयालो परतून मनोनी रुदन करे मार्गी। श्रीराम सेवा होय प्राप्त त्याचे भाग्याती समर्थ। मी आभागी घेऊन आलो रथ मनोनी रडत मार्गक्रमी।
पुढील कथानुसंधान मातुळी भरत शस्त्रगुण भरतासी झाले दुष्ट स्वप्न ते कथन अवधारा भरत मातुळी देखले स्वप्न अशरीरी तेला भ्यंजन भरत स्वप्न लक्षणाचे जाणे चिन्ह आक्रंदे रुदन मांडिले गज गजबजोनी आला मातुळ पुशेर तरुदन काय मूळ येरू मने अति प्रबळ दुःख मुळामा झाले जे म्या देखले आजी स्वप्न त्याचे आहे ऐसे लक्षण आम्हा पापाचा माझी एक जा निश्चय मरण पावेल माझे स्वप्न नाही अर्थ राजा त्वा रघुनाथ लक्ष्मण शस्त्रगुण की मी भरत एकाचा जीवघात होईल अनेक निज सज्जनाची भेटी बहुकाळ होईल तुटी बोलता बाष्प दाटे कंठी पडिला सृष्टी मूर्छित कैसे निराम देखेन दृष्टी आक्रंदे हाक दिदली मोठी केवी दशरथेसी होईल बेटी मनोनी फिटील लाट आक्रंदोन मातुळ म्हणे मुहूर्त पाहुणा तुझ पाठवू तेथ येरू म्हणे मृत्यू आला निश्चित सुमुहूर्त कुमुहूर्त कोणाती तवाय देसी श्री वशिष्ठ कुलगुरु अति वरिष्ठ अर्थ परमार्थ जाणे श्रेष्ठ विचार चोकट तेने केला व्रतासी राजा विसिंचन करिता नहे राजधन या लागी व्रताच्या गमनाती तोरेने पातसे न सांगावे राजमरण विशेषे श्रीरामाचे गमन अवचटे ऐकताची जाण तत्काळ प्राण सांडिल उत्तम वस्त्रे अलंकारासी देवनी सुमंत प्रधानासी तोरेने भेटावे व्रतासी अति शीघ्रतेसी आणावे भरतासी रसिक वचनी मातुळ करी संबोखणी तव सुमंत पावला तेच क्षणी आवदे पाठणी कुशल सर्वा भरते पाहिले सुमंताकडे तुझी शोभा न क्षीण पडे हृदय दुःख दाटले गाडे ते मुखा पुढे दिसतसे आश्रुपूर्ण तुझे नयन मार्गी आलासी करीत रुदन वार्ता सांगसी लज्जायमान हीन दीन मुख तुझे अंगुष्ट धरोनी मस्तकावरी तुझ सुख नाही तिळवरी बुडालासी दुःख सागरी चांचरी वैखरी दुःखा बिबत असो तुझ्या दुःखाची कथा मजची जाणे आयाता विलंब करू नये सर्वता शस्त्रुघ्ने शिरता रूढ झाला रथ प्रेरिला तोरेसी ठाकोनी आयल्या देशी अयोध्या पाहता चौपासी दुःख भरतासी वसंडले जेते श्रेयसी श्रीराम निवास जेते दशरथ वसे क्षितीस ते अयोध्या दिसे उद्ध्वस्त जैसे काऊस शकुंत निळ पाहता अयोध्येची शोभा रक्त गुधुई दाटली नवा रोहिणी मर्ग भेदो निवर्षवाग्र चक्री उभाषणी शो भोम वक्र अयोध्ये मंडळी असाधारण क्रूर वासती ग्रहगण तेने अयोध्येचे लक्षण ते विलक्षण दुर्भगत्वे तो राजद्वारी छत्रभंगा मृत्युप्राय लोलिंग राजभवनी अति उद्योग सौभाग्य भंग राजपत्न्या पुढे पाय राजभवनी राजा देखिला तेल द्रोहिणी थोर गजबजला मनी अश्रुने लोटले राजा गेला सांडो निसृष्टी आता श्रीरामी गालीन मिठी मनोनी धावला उठावटी तोही दृष्टी दिसेना मंत्री गुहे सांगे कानी कैकेने राम दौडिला वनी हे मुख्यत्वे मंत्रेची करणी सीताचरणी दाडिला वनी बघा क्रंदे दिदली हाक श्रीरामा दाखविले मुख
माझे सुखाचे तू निज सुख मज वंचोनी देख गेलासी म्या सोडोनी तुझी संगती गेलो माया मातुळा प्रती हे देखोनी माझी या भक्ती मजत्वा निश्चिती त्यागिले सांडोनी तुझा निज संग माया मातुळी भोगिता भोगतेने तुझसी झाला योग मी परमा भागे श्रीरामा जितुकी विषयाची आसक्ती तितुकी ज्ञे श्रीराम प्राप्ती विषयतेची भोबंद प्राप्ती नरक गती निज विषयी विषय समान स्थिती परंतु विषय अधिक शक्ती विषय बक्षिल्या एकदा मरती जन्म मरण पंक्ती विषयाचे जे विषय भोग तोची इंद्रादिका पदभंग विषय तोची मुख्य क्षयरोग नित्य आघात तो विषय असो वितराची तरगती मीच ठकलो विषया शक्ती रामांतरला तो आती माया मातुळा मातुळ स्थिती विषयाचे माया मातुळ विषय स्थिती श्रीरामे त्याजली निश्चिती जे त्वरी विषय प्रतीती त्या राम प्राप्ती कदा न घडे जे त्वरी मानाभिमान जयासी ज्ञान गर्व गहन त्यासी न भेटते श्रीराम चरण प्रत्यक्षे प्रमाण मज घडले आती दुषेण अंगी आदळले लांछन जळो माझे बंधुपन श्रीराम चरण अंतरले जो मी होतो निजात्म बंधू तो मी झालो आती आबद्धू राम अंतरला कृपा सिंधू मी आबागे सिंधू आती दुखी कैकई आवेदेचा बाधू बंधू ते केले अबंधू लाविला सापत्ने सबंधू राम कृपा सिंधू अंतरला सुखा उबोध अंतरला स्वानंद कंदू अंतरला निजात्म बंधू राम प्रमानंदू अंतरला दशरथे केले परलोक प्रयाण श्रीराम सवे दिदला प्राण मी वाचलो असे पाषाण अति कठीण उलंडे ना वना जाता श्रीराम राव राजा गेला सांडोनी देव मी मापातकी उरलो पाओ देह मोह छेदवेना दुरी जाता रुग्णा तत्काळ देह त्यागिला दशरथे मी पापी उरलो परत अद्यापि मृत्यू मजने दुरे जाता श्रीरामासी दशरथे सांडले देयासी मी उरलो पापराशी द्वंद्व दुखासी भोगावया अद्यापि मजने मरण तरी मृत्यू निवाला पण काळाचे झाले काळे वदन माझे दे बंधन छेदवेना रामी रे धडपुडा मृत्यू निवाला बापुडा मी राहिलो काळाचा काकडा दुखाचा हुडा ती दुखी श्रीराम होना जाता जाण मृत्यूने सांडिला आपला प्राण आता मजला मारील कोण मी पापी पूर्ण उरलो शे जिता जीववेना रामा विन काळ निमाला नये मरण माझे अतिशय दुःख दारुण निवारे कोण रघुनाथा ऐसी बोलत बोलता बोली धरणीवरी अंग घाली श्रीराम माझी निज माऊली केवती गेली चुकोनी श्रीरामा मजला देई भेटी सांगेल जीवीच्या गुहे गोष्टी श्रीराम चरण न देखे दृष्टी मनोनी पिटी ललाठ राम माझा निजात्मा राम माझा जीवात्मा राम माझा परमात्मा तो कामा विसरला केवता गेला श्रीरामा भेटी देई जय मेघ श्यामा धाव पाव पुरुषोत्तमा माझ्या भोब्रह्मा निवारी
श्रीरामा धाव पावता तडी वेगी पाये लवड सवडी मज लागी गालो निवडी माझ्या दुःख कोडी निवारी राघवाये गे रे रे मज लागी तू कडे घे रे मी तुझे लढवा हटकी रे अति दुःख भरे पडिलो राम माझी गतीची गती राम माझी स्थितीची स्थिती राम माझी मुक्तीची मुक्ती तो आती अंतरला श्रीराम संगती आती कोड लक्ष्मणा परिपाके आती सुरवाड मी राम संगती वाचून मुड उरलो काकड जैसा रघुनाथाचा निज सांगाती धन्य लक्ष्मण त्रिजगती मी माया मातुळ संगती दुःखावरती आती दुःखी लक्ष्मण बंधुते आती सभागे मी बंधुत्वे आती अभागे सकळ दुःखी आपले अंग तरी अंग भंग नये माझा तुंबिनीच्या फळाची स्थिती एका होती यंत्री पात्र हाती एका दुस्तरी तारक होती एक प्राशिती रुधिर राहते एक शुद्ध संगती मधुर वचनी देती विश्रांती तैसी या शुद्ध चित्ती गती रंग प्राप्ती परिपाक लक्ष्मण शुद्ध संगती तारक विश्रांती त्रिजगती मी माया मातुळ स्थिती दुःख प्राप्ती रुधिर प्राय राम मज नित्य निववी राम जीव शिवाचा गोसावी राम सुखानंद जानवी कैकैने अवघी कोरडे केले राम मज निजी निजवी राम जीवे विन जीववी राम माझी स्वानंद पदवी ते कैकई अवघी वंचिली भेदे राम माझे मुख्य मुदल राम माझे मुख्य मुदल राम माझे नित्य भांडवल राम माझी निजबळ ते कैकई केवळ भेदे वंचले राम माझे निज जीवन राम माझे निजांजन राम माझे निज निधान ते कैकई चोरून नेले बेदे आमई सखे निज बंधू ते कैकई केला व्यर्थ भेदू मुखे त्वय सापत्ने विरोधो मंत्रे बुद्धी दिदली कुडे श्रीराम केला देसो धडी अयोध्या रोकडी गातली दुखी तिच्या करीन मी घातासी मनोनी धाविन लावे गेसी मंत्रा धरोनी आणि केसी क्रुदे हातवसीस खरगाते हिचेनी वनवासी रघुनाथ हिचेनी निमाला दशरथ हिचेनी अयोध्येची आकांत जगा दुःख वार्ता हिचेनी सवती मच्छराचे बंड हिने वाढविले प्रचंड हिचेने कैकईचे काळे तोंड हिसी दुखंड करीन मी ये सूर्यवंशाशी दुःखाची आगी हे सख्या सुरुद्धा योग भंगी चैनी कैकई निंदे जगी ते मी वेगी छेदिन हिने चरण चाली दौडिली सीता हिचेनी अंतरला लक्ष्मण भरता हिने दशरथ गिळला पिता हे मी आता छेदिन हिने केले थोर अनर्था हिचेनी वैधले मायेच्या माथा मजई घातले दुःख वार्ता ते मी आता छेदिन हिचेनिया मारा मी तुठी चेनिया मई पोरे पोरठी चेनिया मई दीन सृष्टी ते मी उठावटे वदिन तिचा कळावया प्राणांत भरत खरगेसी उद्धत वशिष्ठे धाव निधरिला हात मने स्त्री घात करुणे स्त्रियेच्या घाता उपेक्षू नये निजमाता मूर्ख म्हणू नये पिता जरी तत्वता पंडित मानू नये दिवजाचा विठाळ अतीत दौडू नये भुकाळ साधूस करू नये छळ नये करो शस्त्र कल्लोळ स्त्रीसी गो ब्राह्मण स्त्री बंधू वधायोगे केल्या अपराधू तरी करू नये याचा वधू
तो भरता प्रसिद्धो विवेकी गुरुवाक्येनुलंघावे सर्वथा नावरेची क्रोधावस्था मंत्रे हनितल्या लाथा ती निघाता निष्ठुरत्वे लाते सरसी तळी पडे निघाते तिचा माज मोडे शरीर ती ठाई वाकडे तिने त्रिवक्र पडे नाम तिसी जुनोनी राक्षसासी राम आली अयोध्येसी मंत्रा लागेल पायासी मज दशायसी श्रीराम स्वामी राम म्हणेल तुझ उजू करिता विषय वाटेल बंधू भरता स्वभावे मज मथुरे जाता तुझ्या मौनगता मी करीन मनोगता करीन मी ते राम जपे हरसी तेने स्वासी कानिले चंदनासी कृष्णे चर्चोनिया निजांगासी कुब्जा निज दासी उद्धरिली हे बोलिलो प्रसंगता मंत्रा ते कुब्जा तत्वता पुढे काय वर्तली भरता तेही कथा अवधारा वशिष्ठ बोलिला वचन करिता राजा विसिंचन करुण राजधन राजा विसिंचन तुझ करू ऐसे ऐकताची वचन भरतासी चालिले रुदन दुःखा भरते आले दारुण तत्काळ प्राण त्याजू पाहे श्रीराम गेल्या पाठी जरी मी बैसेन राज्यपटी अवघ्या ब्रह्महत्या ज्या सृष्टी त्या माझ्या लाठी निपेक्षतो वना गेल्या रघुनाथा पटाभिषेक होय भरता महादोषाच्या ज्या ज्या वार्ता त्या त्या समजता म्या केल्या रामचंद्र गेलिया वना जरी मी घेईन अभिषिंचना तरी शूद्रभोगी दिवजी वांगणा त्या गर्भस्थाना मी जाईन सकळ रज सोलेचे रुद्र तेने अभिषेका माझे शरीर परे राजा अभिषेकाचे निरा ते मी अनुमात्र स्परेशेला श्रीरामाची राजधानी ते जाना माझी जनने ते जे भोगिले अभिषिंचने ते मात्र गमनी मी झालो वशिष्ठ सप्रतो तुझे चरण वाहतो रघुनाथाची आन राज्याचे अभिषिंचन प्राणांती करुणे दी वशिष्ठ पाये शस्त्रगुणाकडे तवतो भोलेना पैरडे श्रीराम रे झाले वेडे मागे पुढे समरेना विसरला तो घरदार विसरला तो इंद्रिय व्यवहार विसरला निज शरीर तदा कारो निठेला आठविता श्रीरामचंद्रा शस्त्रगुणा लागली योग मुद्रा विसरला तो निद्रा तंद्रा कृपा रामचंद्रा स्वामीची ऐसी दृश्य दृष्टा निदर्शन कर्म क्रिया करते पण शस्त्रगुणाची नाटवे जाण आपणा पण विसरला काय करणे काय उठे करणे काही उठे ना शस्त्रगुणाचे ठाई धरे श्रीराम समरता पायी देई देई तो झाला बोलिला भरत तो भावार्थ त्याचा भाव दाविला यथार्थ शस्त्रगुण तो धरे मूर्त तो धरे वनतांत निरूपिला शस्त्रगुणाची ऐसी स्थिती भरताची तैसी गती आता राज्याची कोण गती वशिष्ठ चित्ती विचारी वशिष्ठ म्हणे भरता ते अर्थ खेद का करीसी येते जे मी सांगेन यथार्थे ते तू निश्चिते करावे अभिषेक राम पादुकासी करोनी धन द्यावे रायासी मगा मै रामापासी जाऊ नासी भेटावया ऐकून वशिष्ठाचे वचन भरता झाले अमृतपान मग साष्टांगे करोनी नमन मस्तकी चरण वंदिले भरते करिता राजधन कौशल्या करू पाहे सगमन मग वशिष्ठे येऊन आपण निवारण तीस केले सहगमन पती संकटी त्याहून अधिक श्रीराम भेटी येरी म्हणे 14 वर्षा पाठी जिण्याची गोष्टी दुर्लभ नगरा न येता रुग्णात मध्येची मजला आली मृत्यू ना श्रीराम ना दशरथ आहे सापघात मज होईला ऐकोनी कौशल्याची गोष्टी वशिष्ठ कळवळला पोटी रायाचे उत्तर कर्मा पाठी करणे भेटे श्रीरामा कौशल्या म्हणे जी गुरुनाथा अवश्य भेटवेन श्री रघुनाथा ऐसी मज भाक द्यावे आता तरी मी जीवित्वा राखीन
श्रीराम देखताच दृष्टी मावळली दुःख दोंदाच्या कोटी आनंद न समाये सृष्टी सुख संतुष्टी श्रीरामे श्रीरामासी होय भेटी ते भाग्य दुर्लभाती संकटी ते मी पावदे सद्गुरु कृपा दृष्टी ते मी सृष्टी आत्ती धन्य कौशल्यचे सत्वा चोख देखो वशिष्ठासी परम सुख उल्लासे देव निभाक राविली निष्टंक श्रीराम माता भरते उठोनी आपण राम पादुका विशुंचुन करो निराचे धन ओ धर्वे देही का पूर्णतेने केले भरताचे अवदेशी गमन तो श्रीरामाचे दुरी गमन एका जनार्दना शरण रसाळ निरूपण अवतारा श्रीराम जय जय राम राम कृष्ण हरी स्वस्ति श्री भावार्थ रामायण अवधा कांडे का कार्तिका श्रीराम पादुका पटाभिषेको नाम 11 पुंडलिकावर दे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय सब संतन की जय पवन पुत्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ हरि ओम श्री राम जय जय राम 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 हरि हरि ओम तत्सत हरि ओम शांति शांति शांति।